नमस्कार. आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मराठी भाषा गौरव दिवस अर्थात कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी. हो ना? तुम्ही सगळे हा मराठी दिवस कसा साजरा करणार आहात? म्हणजे मराठी भाषेचा गौरव वाढवण्यासाठी आपण मिळून काही करू शकतो का, याचा विचारही आपण करायला हवा नाही का? याच विचारातून आम्ही बोरू ते ब्लॉग म्हणजे मधुरव बोरू ते ब्लॉग या नाटकाची निर्मिती केली. मराठी भाषेचा 2000 वर्षांचा प्रवास, मराठी भाषेचा जन्म कसा झाला, यातले महत्त्वाचे टप्पे आम्ही नाट्य, नृत्य आणि अभिनयातून सादर करतो. 2 तासाचा एकमेव संशोधन केलेला आणि तरीही मनोरंजन करणारा असा हा आमचा कार्यक्रम. या कार्यक्रमाचे किंवा या नाट्यप्रयोगाचे आजपर्यंत 50हून अधिक प्रयोग झाले. खूप छान छान आणि खूप आपण असं म्हणूया की महत्त्वाच्या ठिकाणी याचे प्रयोग झाले. राजभवन इथे आजपर्यंत कधीही कुठल्याही नाटकाचा प्रयोग झाला नाही, पण मराठी भाषेचा असल्यामुळे मधुरव बोरू ते ब्लॉगचा प्रयोग झाला. त्याचबरोबर गेटवे ऑफ इंडिया इथेही आजपर्यंत कुठल्याही मराठी नाटकाचा प्रयोग झाला नाही, परंतु मधुरव बोरू ते ब्लॉगचा प्रयोग झाला. त्याचबरोबर दिल्ली इथे साजरं केलेलं आपलं साहित्य संमेलन, तिथे महाराष्ट्र सदन आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आणि अबुधाबी आणि दुबई इथे सुद्धा याचे प्रयोग झाले. मध्य प्रदेशात झाले, हैदराबाद, बँगलोरला झाले. खूप छान प्रतिसाद आमच्या या कार्यक्रमाला मिळत असतो आणि आम्हाला याचा अभिमान म्हणण्यापेक्षा ह्याचं कुठेतरी समाधान वाटतं की आमच्याकडनं हे पाऊल उचललं गेलं आणि मराठी भाषेची आमच्याकडनं सेवा होते आहे. अर्थात इन्क्रेडिबल मराठी आणि इटर्नल मराठी या दोन्ही गोष्टीसुद्धा ह्यातलाच एक प्रयत्न. तर मराठी भाषेची ही 2000 वर्षांची गोष्ट आम्ही सादर करतो. म्हटलं तसं आजवर याचे 50हून अधिक प्रयोग झाले. आज मुद्दामून वाटलं याविषयी बोलावं, कारण मराठी भाषा दिनाच्या अनुषंगाने याचे पुढील काही प्रयोग होणार आहेत त्याची माहिती द्यावी. कारण अनेकदा आम्हाला ठाऊक नव्हतं म्हणून येता आलं नाही अशी रुखरुख रसिक व्यक्त करतात. या भागात आम्ही तुम्हाला कार्यक्रमाची झलक दाखवणार आहोत, काही प्रतिक्रियाही दाखवतो. मराठी माणूस जाहिरात करत नाही असा अनेकदा आरोप असतो, हो की नाही? पण कलाकृतीला रसिकच मोठं करतात. तुम्ही मधुरव पाहिलं आहेत का, हे आम्हाला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. कारण हे नाटक प्रत्येकाने पाहायला हवं, कारण हे मराठी भाषेचं नाटक आहे. आता हीच आमची खरी जाहिरात. भाषेची गोष्ट सांगणारं हे नाटक वेगवेगळ्या संस्थांनी आजपर्यंत रसिकांनी याचे अनेक प्रयोग करून तुमच्यापर्यंत पोहोचवलं, यापुढेही पोहोचवत राहतील. तुम्ही जर नाटक पाहिलं असेल तर इतरांनाही सांगा हा प्रयोग बघायला येण्यासाठी. आणि मराठी माणसाला मोठं करायला हवं, हो की नाही? यासाठी काय बरं करता येईल? तर आता मधुरवची झलक बघूया. पण त्यापूर्वी अजून एक छान बातमी म्हणजे सिॲटल इथे होणाऱ्या बृहन महाराष्ट्र मराठी मंडळाचं जे संमेलन होणार आहे, विश्वसंमेलन, इथे ऑगस्ट महिन्यामध्ये मधुरव बोरू ते ब्लॉगचा प्रयोग आहे. त्याचबरोबर जपानमध्ये सुद्धा ह्याचा प्रयोग होणार आहे. जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे तिथे हा प्रयोग पोहोचायला हवा. त्यामुळे तुम्हालाही तुमच्या देशात, तुमच्या गावात, तुमच्या शहरात, तुमच्या राज्यात कुठेही याचा प्रयोग हवा असेल तर आम्हाला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. बघूया आता मधुरवची झलक, काही जणांच्या प्रतिक्रिया आणि मग जरा डोकी चालवूया की आपल्याला मिळून काय करता येईल. पण महत्वाचा मुद्दा मुंबईचा. मुंबईत उंचावरी मलबार इंद्रपुरी, कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती, कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती. मुंबईत उंचावरी मलबार इंद्रपुरी, कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती, कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती. परळात राहणारे रात दिस राबणारे, मिळेल ते खाऊन घांगाळती दादार घरोट घरोट वाणी वामनाचं जात, कसा घर घर वाजे त्याले म्हणवा घरोट. अरे सोडतात तोडलं त्याले नात म्हणूनही.
आता मधुरम हा कार्यक्रम बघितला, अप्रतिम कार्यक्रम होता. आणि मुख्य म्हणजे मला असं वाटलं की मी 11 वर्षात जे काही शाळेत शिकलो नाही मराठी शाळेत, त्या 2 तासात शिकायला मिळालं मला. Wonderful, wonderful effort by the entire team. Beautiful vocals, beautiful presentation, lighting, the entire cohesiveness of the production came out so beautifully. लेकिन आज ये प्रण करके जा रहा हूँ इस नाटक को देखने के बाद कि मैं मराठी में और ज़्यादा काम करूँगा और ज़्यादा सीखने की कोशिश करूँगा. और मैं हर एक से ये विनती करूँगा कि एक बार इस नाटक को ज़रूर देखें. आपको बार बार ये नाटक देखने की इच्छा होगी. त्याला मी नाटक नाही म्हणत. हा एक माझ्यासाठी हा नाट्यप्रयोग नाही आहे, माझ्यासाठी एक नाट्यानुभव आहे. कारण मी हे नाटक जवळजवळ 7-8 वेळा पाहिलेलं आहे आणि मला प्रत्येक वेळेला पाहताना काही ना काहीतरी नवीन सापडतं. आणि अशा विषयावरच्या म्हणजे मराठी भाषेच्या जन्मापासूनचा हा जो प्रवास आहे त्या अशा विषयावरती एरवी तर म्हटलं कोणी तरी काय निरस वाटतं तसं, पण ज्या पद्धतीने हा सगळा प्रवास मराठीचा उगम आजपर्यंत म्हणजे ब्लॉगपर्यंत, बोरू ते ब्लॉगपर्यंत हा पाहिल्यानंतर अजब वाटतं. कारण हा प्रयोग कधीच संपतो तेच कळत नाही. आणि अजब तीच आहे की आणि विशेष करून म्हणजे याचे 50 प्रयोग झाले. कशी वाटली झलक? प्रतिक्रियेमध्ये सांगा. हां, तर आता आम्ही एका लेखकाबरोबर एक पुस्तक असा विषय घेऊन 2 पॉडकास्ट केले. त्याची ही झलक बघूया. प्रत्येक पिढीला, प्रत्येक काळातल्या समाजाला रामकथेपासून काही ना काहीतरी घेण्यासारखं आहे. रामायणाकडे असं वेगळं काही लक्ष माझं कधी गेलं नाही, परंतु लॉकडाऊनमध्ये झालं असं की हे आत्तापर्यंत माझ्या मनावरती किंवा आपल्या सगळ्यांच्याच मनावरती हतबल, अबला, परित्यक्त्या वगैरे असं सगळं जे आहे ह्याच्या पलीकडची सीता जेव्हा मला दिसायला लागली की अत्यंत कणखर, बुद्धिमती. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे की सुदैवाने आपण अशा मातीत आणि अशा संस्कृतीत जन्माला आलोय की आपण आपला धर्म, आपले धर्मग्रंथ, आपल्या धारणा या सगळ्यांना प्रश्न करू शकतो. आता गंमत अशी आहे की कादंबरीमध्येच सीतारामाला असा प्रश्न विचारते की राम म्हणून आणि पती म्हणून असे निर्णय घेण्याचा जो तू विचार करतोयस, हे 2 वेगळे होते कधी? एक राम आहे जो आपल्या पत्नीसाठी हजारो मैल ओलांडून सेतू बांधून इकडे येण्याचा प्रयत्न करतो, आणि एक माझा पती आहे जो मंचकावरचं साधं अंतर सुद्धा ओलांडून माझ्या हृदयापर्यंत पोहोचू शकला नाही. इन्शाल्लाह जेव्हा प्रसिद्ध झाली आणि अनेकांनी ती वाचली तेव्हा बऱ्याच जणांचं त्याच्यावरती मत असं पडलं की इतक्या खोलवर जाऊन आम्ही मुस्लिम समाजाचा कधी विचार नव्हता केला. गंगा जमनी तहजीब आणि सेक्युलरिझम वगैरे सगळं, परंतु 2 समाजाचं एकमेकांची जे इंटरॅक्शन व्हायला हवं होतं ते इंटरॅक्शन त्या पातळीवरती झालंय का? हे एकमेकांचं होणं हा इतका सुंदर शब्द आहे. तर तुम्ही कुठेतरी त्या समाजाबरोबर किंवा मुस्लिम धर्मियांबरोबर खूप एकवटलेले आहात असं ती कादंबरी वाचताना जाणवत राहते. हिंदू, मुस्लिम आणि ज्या पद्धतीचं एकत्रीकरण त्याच्यामध्ये आहे. आता तुम्ही जे म्हणालात की लहानपणी तुमचं इतकं सहजपणे मित्रपरिवार मध्ये मुस्लिम मित्र असणं, तर हे कोल्हापूर असल्यामुळे अधिक झालं, म्हणजे राजर्षी शाहू महाराजांची भूमी आहे म्हणून झालं. तेव्हा आत्ताच्या काळामध्ये एक अतिशय सेन्सिटिव्ह टॉपिक जो आपण म्हणतो लव्ह जिहादचा आहे. हिंदू धर्मामधल्या काही प्रथा आणि परंपरा ज्या चुकीच्या होत्या त्या आग्रहाने कायदे करून बळजबरीने आपण बंद केल्या. त्याप्रमाणे मुस्लिम समाजामध्ये काही गोष्टी या कायदे करून आणि अत्यंत कठोरपणे मोडून काढायला हव्या त्या काढल्या गेल्या नाही. ज्यांनी हे पॉडकास्ट पाहिले नसतील त्यांनी नक्की बघा, आणि ज्यांनी पाहिलं त्यांनी खूप छान प्रतिसाद दिला. आम्हाला आवडेल की उत्तम मराठी पुस्तकाविषयी लेखकांशी गप्पा मारायला. तुम्ही सुचवा बरं, लेखक आणि पुस्तक म्हणजे अलीकडे प्रकाशित झालेली तुमच्या आवडीची अशी पुस्तकंही असू शकतात. जरा नव्याचंही स्वागत करूया. कोणी मराठी उद्योजक किंवा प्रायोजक म्हणून पुढे आले तर आम्हाला त्यांच्यासोबत काम करायला नक्की आवडेल, कारण त्यांच्या उत्पादनाची जाहिरात आम्हाला करता येईल, मराठी रसिकांपर्यंत आमची भाषा पोहोचवता येईल आणि मराठीचा गोडवा आपण सगळे मिळून जगभर नेऊया. आणखी काय बरं सुचतंय तुम्हाला? थोडं मराठीविषयी मराठीतून व्यक्त होऊया. खरं सांगू का, तुमच्या प्रेमाने ना भारावून जायला होतं. आपल्या या वाहिनीलाही तुम्हीच तर मोठं केलंय. नुकताच आपण एक भाग गोव्यातील श्री मंगेश मंदिरावर केला आणि गोमांतक भूमीतील रसिकांनी त्याचं इतकं छान स्वागत केलं. खूप आनंद झाला. गोव्यावर काही भागांची मालिका करावी असा आमचा विचार आहे. तुम्हाला काय वाटतं आणि त्यात काय काय असावं हे सुद्धा प्रतिक्रियेमध्ये सांगा. आणि भारावून टाकणारा प्रतिसाद मिळाला तो सुधीर मोघे यांच्या भागाला.
त्यांचे चाहते, त्यांचे मित्र, त्यांचे सहकारी या सगळ्यांनी कौतुक केलं. आणि अजून एक अगदी मनापासून भारावून टाकणारी गोष्ट म्हणजे त्यांच्या पत्नी यांची सुद्धा दाद मिळाली. म्हणून आजच्या भागामध्ये त्यांच्या काही कविता सादर करते आणि शेवटी त्यांची एक सुंदर आठवणही सांगते. कवितेचं नाव आहे एक सांगशील. एक सांगशील आपले रस्ते अवचित कुठे कसे जुळले. एक सांगशील आपले रस्ते अवचित कुठे कसे जुळले. आपल्याच नादात चालताना देखणे वळण कसे भेटले. क्षणाभोवती ही कसली रंगत खुलते आहे. जगणं व्हावं गाणं अशी स्वरांची संगत जुळते आहे. पण खरं सांगू या वाटांचं हे असं भेटणं बरं नव्हे. या वाटांचं हे असं भेटणं बरं नव्हे. जीव घेणं उत्कट असेल तरीही ते खरं नव्हे. तुझी दिशा पूर्वीच निश्चित ती बदलणं हिताचं नाही. माझ्यापुरतं बोलायचं तर मला माझी दिशाच नाही. तुझ्या संगतीत आनंद आहे, आश्वासन आहे, दिलासा आहे. तुझ्या संगतीत आनंद आहे, आश्वासन आहे, दिलासा आहे. माझ्या मात्र स्वप्नांच्या हातात भंगण्याचाच वसा आहे. म्हणून म्हणतो अशा वाटांनी मुळात एकत्रच येऊ नये. जीव जडवून चटका लावून निदान दूर होणं तरी असू नये. पण अशा वेळी कळून येतं आपण आपले मालक नसतो. रस्ते आपली दिशा आखतात. आपण फक्त चालत असतो. एकीकडे इतक्या उत्कट प्रेमाविषयी बोलणारे मोघे काका आणि दुसरीकडे आपल्याला खरंच आयुष्यामध्ये प्रेमाची, आधाराची किंवा कुठल्याही एखाद्या माणसाची गरज असते का असं विचारणारे मोघे काका. बघूया काय म्हणतायत या कवितेमध्ये. जगण्यासाठी आधाराची खरंच गरज असते का. आपण ज्याला आधार मानतो तो खरोखर आधार असतो का. गडद अंधारातून आपण प्रकाशात येताना एकटेच येतो. पुन्हा काळोखात विरताना सुद्धा एकटेपणाच आपली सोबत करतो. मग या उजेडातल्या प्रवासातच ही वेडी तहान का. तिच्या वाचून असहाय्य व्हावं इतकी तिची मिजाज का. ज्याचा आधार शोधायचा ते तरी कुठे समर्थ असतात. खरं म्हणजे ते देखील आपल्यासारखेच उजेडात चाचपडत असतात. तरीही त्यांच्या हाताची ऊब आपल्याला का हवी असते. गंमत म्हणजे आपल्या खांद्यावरही कुणाची मान विसावू पाहते. अखेर आधार या शब्दाचाच आपण आधार घेत असतो का. जगण्यासाठी आधाराची इतकी गरज असते का. आणि म्हटलं होतं ना, भागाच्या शेवटी तुम्हाला 2 किस्से ऐकवते, आठवण सांगते. आता हा किस्सा आपण वाचूया. काळ 1975-76चा. त्याच्या कवी असण्याचा गवगवा नुकताच सुरू झाला होता. त्यातून ओघाने येणारे सोपस्कारही नुकतेच सुरू होत होते. सलामीलाच पुणे आकाशवाणीवरील बिंब प्रतिबिंब मालिकेत त्यांची एक मुलाखत झाली. मुलाखतकार होती पदवीधर आणि कवयित्री होण्याच्या मार्गावर असलेली अरुणा ढेरे, म्हणजे आपल्या अरुणाताई. मुलाखत कसली मनमुराद गप्पाच होत्या त्या. कवितेचं मुख्य सूत्र पकडून तिच्या अवतीभवतीच्या 10 दिशांची साथ घालणारी आवाहनं आणि स्वप्न तो सांगू पाहत होता. म्हणजे हे आपण आपल्या मोघे काकांविषयी ऐकतोय बरं का. न राहून तिने विचारलं, म्हणजे अरुणाताईंनी न राहून विचारलं, हे इतकं सगळं तू करायचं म्हणतोस, पण त्यामध्ये तुझी कविता, तुझ्यातला कवी कोमेजणार नाही का. सहजगत्या त्याचं उत्तर गेलं. तो कवी, त्याची कविता हे सगळं इतकं तकलुपी, लेचपेचं असेल तर ते कोमेजल्याचं दुःख कशाला. पण तसं नसेल तर मी जे करीन त्याला कवितेचा स्पर्श असेलच.
आणि तसंच झालं. काळाच्या ओघात अनेक माध्यमं क्षेत्र सामोरी येत राहिली. त्यानुरूप अनेक भूमिका आल्या, त्यांचे वेगळे धर्म आले, पण कवीचा मूळ पिंड धर्म कधीही हरवला नाही. त्यामुळे या स्वैर भटकंतीत तो कवी गीतकार झाला, कवी संगीतकार, कवी गायक झाला, कवी सादरकर्ता झाला आणि कवी दिग्दर्शकही. फार कशाला, त्याचं जे चित्र विचित्र भलं बुरं माणूस पण आहे त्यालाही जबाबदार हे कवीपणच. अगदी अलीकडे तर आधीच्या वाटचालीत ध्यानीमनी नसलेली एक रंगचित्रधून त्याच्या समग्र अस्तित्वाला झपाटून राहिली. लगेच स्वतःला चित्रकार वगैरे म्हणवून घेण्याइतका तो निबर किंवा चित्रकार श्याम जोशींच्या शब्दात सांगायचं तर निसंडू म्हणजे निर्लज्ज संतोषी डुक्कर नाही. पण या नव्या मोहिमेतही त्याची ही कवीपणाची मूळ प्रचिती नकळत व्यक्त झालीच. पहिलं वहिलं रंगचित्र प्रदर्शन चक्क चित्रकलेच्या एका माहेरघरी करवीर क्षेत्री ठरलं. मात्र कुठल्याच चित्रावर त्याची सही नव्हती. खरं तर त्यानंही काही बिघडणार नव्हतं, पण चित्रकार मित्रांनी सगळ्या फ्रेम्स सोडवून हुकूम केला, चित्रांवर सही कर. त्या प्रेमळ सक्तीला नकार देण्याचा उद्धटपणा करवेना, पण म्हणून नेहमीची सुधीर मोघे ही लफ्फेदार सही करायला हातही धजेना. मग विचार केला, प्रथमच आपण भाषेचं कुंपण नसलेल्या शब्दा पलीकडच्या माध्यमात प्रवेश करतोय, तर प्रातिनिधिक भाषेत म्हणजे इंग्रजीत सही करावी. तिथंही संपूर्ण ओळख देणारं नाव नको वाटत होतं. अचानकपणे अगदी प्रथमच आपली इंग्रजीतली ती पहिली वहिली सही लपेटून तो मोकळा झाला, म्हणजे सुधीर काका, पोएट सुधीर. म्हणजे त्यांनी अशी सही केली, म्हणजे त्यातही त्यांचं कवी पण आलंच नाही का. आणि आता हा एक दुसरा किस्सा बघा किती छान आहे. अगदी अलीकडची गोष्ट, म्हणजे त्यांनी लिहिलंय त्यावेळेला. कवी मित्र रमेश गोविंद वैद्यांच्या खोलीवर काही महाविद्यालयीन मुलं मुली भेटायला आली होती. भरपूर गप्पा झाल्या. त्यांनी त्यांच्या नियतकालिकासाठी 2 ओळी तात्काळ लिहून देण्याची मागणी केली. असं बोलता बोलता कविता करणं हे एरवी माझ्या स्वभावाला मानवणारं नाही. न दुखावता हे प्रकरण कसं झटकावं हा विचार करीत असतानाच कवितेचे अनाहून शब्द मनाच्या डहाळीवर उतरले. काय आहेत हे शब्द? 4 ओळी आहेत. मी कवितेची वाट पाहतो, मी कवितेची वाट पाहतो माझ्या नकळत, मी कवितेची वाट पाहतो माझ्या नकळत, अकल्पितातून येते कविता तिच्याही नकळत. किती छान ओळी आहेत नाही का. खरंच सुधीर काका, त्यांच्याविषयी आणि त्यांनी लिहिलेल्या कविता गाणी ऐकत बसलो किंवा वाचत बसलो म्हणत बसलो तर आपल्याला वेळ पुरणार नाही. पण हा एकंदरीतच भाग तुम्हाला कसा वाटला सांगा बरं. मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने तुम्ही काय करणार आहात तेही सांगा. आपण मिळून काय करूया यासाठी काही नव्या कल्पना सुचतायत का तेही सांगा. आणि मगाशी म्हटलं तसं पुस्तक आणि लेखक याविषयी सुद्धा, तुमच्या आवडीचं पुस्तक, आवडीचा लेखक याविषयी आम्हाला सूचना करा. आणि अशा वेगवेगळ्या विषयांवर माहिती हवी असेल, बोलायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर मधुरा वेलणकर साटम ही आमची यूट्यूब वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. पण त्यापूर्वी हे लक्षात ठेवा की मधुरव बोरुते ब्लॉग याविषयी सुद्धा तुम्हाला लिहायचंय आणि ह्याचे प्रयोग बघायला नक्की यायचंय. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.